व्हिडिओ स्किप करू नका कारण मी ज्यावेळेस समोर येतो ना त्यावेळेस नक्कीच वेगळी काहीतरी बातमी असणार आहे. आज हटकेच बातमी आहे, आज एकदम हटके बातमी आहे. कारण मी ज्या ठिकाणी उभा आहे ना तो हा युवक आहे, तो 22 वर्षाचा युवक आहे आणि त्याला व्हायचंय सरपंच. पण त्याच्या मागची बातमी बघा, त्याच्या मागचं कारण बघा आणि तो गावासाठी काय करणार आहे हे त्याच्यात तोंडून ऐकून नवीन मला जे सांगितलं की मी ह्या गावासाठी 5 वर्ष काय करणार आहे, मूळ काय करणार आहे, विकासाच्या परत गप्पा मारू. आधी काय करणार आहे सांगा. चला. 5 वर्ष निवडून आल्यानंतर पहिली गोष्ट अशी आहे की दाढी कटिंग 5 वर्ष फुकट करणार आहे. चला, 5 वर्ष निवडून आल्यानंतर दाढी कटिंग या गावकऱ्यांसाठी फ्री आहे. पण त्यात एक विषय असा आहे का, असा आहे की तुम्ही जर 5 वर्ष दाढी कटिंगच करत बसला तर गावचा विकासाचा विषय येतो ना, मग ती कसं करणार, ती कसं मॅनेजमेंट आहे. बरोबर आहे ना. सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 5 ते 10 वाजेपर्यंत आपण गावासाठी सेवा देऊ, हे माझं तर मत आहे. आणि सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मी गावासाठी काम करेन. म्हणजे सकाळचा वेळ गावासाठी, संध्याकाळचा वेळ पण गावासाठी, पण त्या सेवेसाठी, दाढी कटिंगच्या सेवेसाठी. बरं, आता मला विजन सांगा. चला, विजन सांगा. हे झालं पुरुषांसाठी. म्हणलं महिलांसाठी लाडकी बहीण योजना अंतर्गत काहीतरी करूया ना. आता मुख्यमंत्री साहेबांनी, उपमुख्यमंत्री साहेबांनी लाडकी बहीण योजना आणली, ती चाललीच ना सगळीकडे. तसे मग त्यांच्यासाठी आपण ब्युटी पार्लर 5 वर्ष फ्री करणार आहे. बरं, ती वैयक्तिक करणार आहे मी स्वतः. बरं, पुरुषांसाठी पण दाढी कटिंग फ्री आणि महिलांसाठी पण ब्युटी पार्लर फ्री. की मी आहे इंदापूर तालुक्यातील रुई गावात. बोला पुढे विजन सांगा, तर विकासाचं विजन सांगा. आपण पंचायत समितीकडून आपल्याला सगळी योजना राबवायला येते, घ्यायला येते. मग पंचायत समितीनं आपण 20 ते 25 ट्रॅक्टर गावामध्ये आणणार आहे. तर तुमचं नांगरट असेल, रान नांगरून, कल्क्युलेटर मारून, रोटर मारून, अजून तुमच्या गायांना मोरगास करून सुद्धा आपण 5 वर्ष फ्री जाणार आहे. ही दोन्ही हॉस्पिटलची सेवा, शिकारी डॉक्टर असतील, मार्केट डॉक्टर असतील, दोन्ही हॉस्पिटलची सेवा फ्री म्हणून देणार आहे. आपण 1000 रुपयापर्यंत गोळ्या औषधं मोफत देणार आहे. गुरांची औषधं असू द्या किंवा माणसांची असू द्या, दोन्ही औषधं आपण मोफत देणार. रस्ते बिस्ते ही काय आता, आणि जिथं जिथं वाड्या वस्तींनी, म्हणजे अगदी ती पाणंद रस्ता का ना, जिथं जिथं मातीचे रस्ता आहेत तिथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता पडणार म्हणजे पडणार. एक काळ्या दगडावरची पांढरी रेषा. आणि मी सगळं बोलतो नाही, 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवरती लिहून बायबिराचा गुलाल उचलून ही सगळी कामं मी पूर्ण करणार. काय सांग. चला, हे बघा पुढे कसं का होईना किंवा काय त्याचं ती किती सक्सेस होतोय ह्या गोष्टीवर किंवा काय, ही गोष्ट वेगळी आहे. परंतु काहीतरी हटके आहे ना. 500 रुपयाच्या स्टॅम्पवर गावाला लिहून देणाऱ्या दाढी कटणी फ्री, महिलांसाठी ब्युटी पार्लर फ्री, आणि एक रस्त्याचं विजन असेल किंवा इतर मेडिकलचं विजन असेल, शेतकऱ्यांचं विकासासाठी विजन असेल, ते त्यांनी ठेवलेलं आहे. पुढे कसं सक्सेस मिळतंय ते बघूया.